आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळेला आपण जे जेवणार आहोत त्याचं प्रमाण ठरवणं हे खूप गरजेचं आहे. जर का आपण आपल्या शरीराची जेवढी गरज आहे, आपलं नॉर्मल हाईट, वेट ह्याच्यानुसार जे प्रमाण ठरतं त्याच्यापेक्षा आपल्या शरीराच्या बिल्टअपपेक्षा जर का कमी आहार खाल्ला तर त्यामुळे बऱ्याचदा वजन कमी होताना दिसतं. त्याचबरोबर कांती, बल शरीराचं कमी होताना दिसतं. झोप कमी झालेली दिसते. एक प्रकारे इम्युनिटी आपली डाऊन होताना दिसते आणि त्याचबरोबर पोटात गॅस होणं या तक्रारीसुद्धा वारंवार व्हायला लागतात. त्यामुळे डाएटच्या नावाखाली जर का तुम्ही प्रमाणापेक्षा जेवढ्याची तुमच्या शरीराला गरज आहे त्यापेक्षा कमी आहार घेत असाल तर तुम्हाला हे सगळे त्रास होताना दिसतील. त्याचबरोबर बुद्धीची प्रखरता म्हणजेच तुमचा ब्रेन जो आहे तो सुद्धा कमी काम करायला लागतो किंवा त्यात जेवढं काम तुमच्या ब्रेनकडून तुम्हाला करून घ्यायचं तर तेवढं तो करू शकत नाही. त्यामुळे कमी प्रमाणात आहार घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचबरोबर जास्तीचा आहार घेणं हे तर चुकीचंच आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. ओव्हर इटिंग केल्यामुळे इनडायजेशनचा प्रॉब्लेम होतो आणि इनडायजेशनमधूनच पुढे जाऊन इतर आजारांची निर्मिती व्हायला लागते. आपले लिव्हर, त्यानंतर आतडी हे जे आहे ते कंटिन्युअस कामात राहतात ज्यावेळेला आपण खूप जास्त प्रमाणात आहार घेतो, कारण तेवढं सगळं आहार पचवण्याचं काम त्यांना करायचं असतं आणि ओव्हरवर्कमुळे पुन्हा ते अशक्त व्हायला लागतात आणि त्यातूनही पुन्हा वेगवेगळे आजार निर्माण व्हायला लागतात. तर असं होऊ नये असं वाटत असेल तर आहार हा योग्य प्रमाणातच घेतला पाहिजे. तर हे योग्य प्रमाण काय आहे तर एका वेळेला व्यवस्थित पचेल एवढं जेवण आपण खाल्लं पाहिजे. ढोबळमानाने आपण जर का आपल्या पोटाचे 4 भाग केले तर त्यातले 2 भाग हे सॉलिड पदार्थांनी म्हणजेच भात, भाजी, भाकरी हे जे पदार्थ आहेत यांनी भरले पाहिजेत. एक भाग हा लिक्विड पदार्थांसाठीच म्हणजेच पाणी किंवा पातळ जे काही खात असो आपण आमटी, वरण ह्या गोष्टींसाठी ठेवलं पाहिजे आणि एक भाग हा रिकामा राहिला पाहिजे मूवमेंट होण्यासाठी. तर अशा प्रकारे जर का आपण आपल्या आहाराचं नियोजन योग्य प्रकारे करत असू तर हा आहार आपल्याला व्यवस्थित पोषण देईल. त्यातून पाहिजे ते सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतील. कुठल्याही डेफिशियन्सीज होणार नाहीत आणि ओव्हरऑल जे आपलं शरीर आहे ते सुपाचित व्यवस्थित राहील. त्यामुळे आहार घेत असताना नक्की एकदा आहाराच्या मात्रेचा सुद्धा विचार आवर्जून केला गेला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.